त्या ठिकाणी असणारी समिती करते आणि समितीने आपला रिपोर्ट दिला आणि समितीने जो अहवाल दिला त्यानुसार निवड केली। त्या सर्व पुरस्कार प्राप्त विजेत्यांचं मी अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं एक स्वतंत्र मोठे योगदान आहे आणि सरकारच्या वतीने सुद्धा आपण सन्मान निधी यासाठीच दुप्पट केला की ज्या माध्यमातून असे पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना महाराष्ट्राचा नेहमी सलाम असावा, नमस्कार असावा, प्रणाम असावा। या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। अजितदादांनी आज एक खंत व्यक्त केली की सुप्रियांविरुद्ध सुनीता पवारांना जे लढवलं ते मला आता कुठेतरी योग्य वाटत नाही अशी त्यांनी एक खंत व्यक्त केली। नाही ठीक आहे, त्यांची खंत काय आहे हे मला कसं समजेल, कारण तो निर्णय त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा आहे, त्यामुळे त्यावर मी काही प्रतिक्रिया करणं हे मला वाटतं योग्य नाही। पुण्यातल्या जमीन अधिग्रहण प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं सरकारला थोडं ढापलं आणि भरपाई संदर्भात विचारणा केली। उद्या सुरू होणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी पैसे आहे मग यासाठी पैसे का नाही अशा प्रकारचं नाही, मला वाटतं की सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला मला माहित नाही, पण लाडक्या बहिणींसाठी आहे, लाडक्या शेतकऱ्यांसाठी आहे। जिथं जिथं लोकांना त्यांचा मोबदला द्यायचा आहे तो आपण देतोच आहे। मग समृद्धी महामार्गात मोबदला दिला, बाकी ठिकाणी दिला, त्यामुळे पैसे नाही असा प्रश्न कदापि असू शकत नाही। या संदर्भामध्ये त्याचं मूल्यांकन करताना वाद प्रतिवाद असू शकतो। उमेदवारांचा सर्वे रिपोर्ट जेव्हा एक निगेटिव्ह आला तर भाजप तिकीट काढणार का उमेदवारांची? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सर्वेच्या आधारावर तिकीट देत नाही। सर्वे हा करून एक आकलन केलं जातं, पण तिथं असणारे कार्यकर्त्यांचं मत काय आहे, तिथं असणारा काँग्रेसचा उमेदवार कोण आहे किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे, अशा अनंत गोष्टीचा विचार करून तिकीट दिली जाते। सर्वे करणारे जर तिकीट ठरवायला लागले तर मग आमचं कोणाचंच काम नाही, सर्वे करणाऱ्यांनाच आपण नेते करू।